आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे। यवतमध्ये आज तणावपूर्ण शांतता आहे। यवतमध्ये आजही जमावबंदी लागू आहे। यवतमध्ये आज शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। तसंच बाजारपेठ देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत। सोशल मीडियावरील पोस्टमुळे काल यवतमध्ये हिंसाचार भडकला होता आणि सध्याचा तणाव पाहता गावामध्ये आता मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधलाय। नेमकं ते काय म्हणाले पाहूयात। निश्चितच लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या समुदाय आहेत, वेगवेगळा आपल्याकडे धर्म आहे, तर यांच्यामध्ये आपापसात संवाद असला पाहिजे। पण सातत्याने 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये जात, वर्ग, धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाहीये आणि मग अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष पसरवला जातो आणि समाज माध्यम जी आहेत, सोशल मीडियाचे पोस्ट असतील, त्याच्यातनं पसरणारा द्वेष असेल। त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारीने सोशल मीडिया वापरली पाहिजे। पुढची बातमी पाहूयात। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आज पनवेलमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला राज